हल्ली तो एक ट्रेंड चाललाय एस-डब्ल्यू-पी करा, पैसे कमवा. गेल्याच महिन्याचं बघा मार्केट 9% करेक्शन झालं. एखाद्या व्यक्तीने 1,00,00,000 केले असतील आणि मेजरली त्यांनी बॅलन्समध्ये जरी केले असतील, तर पोर्टफोलिओ 12-13% गेला. म्हणजे 1,00,00,000चे ₹13,00,000 मायनस झाले आणि त्यातून तो पैसे पण काढणार आहे. ₹13,00,000 त्याचे रिकव्हर व्हायला अजून किती? मार्केट रिकव्हर जरी झालं तरी ते 13,00,000 रिकव्हर व्हायला किती वेळ लागेल? आणि अशा सिच्युएशनमध्ये काय होईल, की त्याचे पैसे 10 वर्षात संपतील. हे का होतं, की तुम्ही पूर्णपणे सरफेस लेव्हलवरती डिसिजन घेता. वरवर सगळ्या गोष्टी बघ. एंडमध्ये मला काय मिळेल? पण ते मिळण्यासाठी तुम्हाला काय रिस्क घ्यावी लागेल, हे पण अंडरस्टँड करणं. कॉस्ट ऑफ लॉस काय आहे? कॉस्ट ऑफ अपॉर्च्युनिटी काय आहे? मी गेले तर माझं काय नुकसान होईल? अरे एवढं भयंकर नुकसान होईल. म्हणजे समजा हे सीनियर सिटिझन आहे. ओके. हेही सीनियर सिटिझन आणि यांच्याकडे आयुष्यभर नोकरी केलेली आहे आणि 1च कोटी जमा झालेत रिटायरमेंटमध्ये. बाकी सगळं मुलांचं लग्न वगैरे सगळं करून झालं. एक घर आहे ज्याच्यात राहतात. ₹1,00,00,000 घेतले एखाद्याने, बॅड फायनान्शियल एडवाईस दिलं, एस-डब्ल्यू-पी केलं आणि मार्केट करेक्शनमध्ये त्यांचे ₹1,87,00,000 झाले आणि 1,00,00,000 म्हणून तो ₹1,00,000 पण त्यांना विथड्रॉ करून देतोय. 1,00,00,000 वर्षभर विथड्रॉ करणार. ते ₹12,00,000 विथड्रॉ करणार. ₹87,00,000 पण गेलेले आहेत. म्हणजे ऑलरेडी 13,00,000 बाहेर गेलेले आहेत. म्हणजे पोर्टफोलिओ त्यांचा 1 वर्षानंतर किती झालं? कारण तुम्ही पोर्टफोलिओ रिकामा झालाय आणि तुम्ही विथड्रॉवल पण चालू करता. ही स्ट्रॅटेजी नाहीये बाय द वे.